हॅलो गाईज, कशा आहात? खूप मजेत असतात. स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तुझा आजचा जो ब्लॉग आहे, आता आम्ही पोचले प्रयागराजमध्ये, म्हणजे महाकुंभ मेळ्यामध्ये. तिकडं म्हणजे पोचलो. तिकडचं जो आमचं जे रुटीन आहे, काय झालं, कसं झालं आणि आम्हाला इतका वेळ का लागला आणि मी एवढं थकलेला का वाटतोय. म्हणजे माझी झोप नाही झालेली 2 दिवस झालं आणि त्या कशामुळे नाही झाली ती तुम्हाला बघायलाच भेटेल. अख्खा ब्लॉग पहा आणि कमेंटमध्ये सांगा कसा वाटतो व्हिडिओ. आणि भरपूर सारी मस्ती आणि भरपूर सारा एन्जॉय केला आम्ही त्याच्यामध्ये आणि भरपूर काही तुम्हाला बघायला भेटेल. नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसा वाटतोय ब्लॉग. आणि नेक्स्ट ब्लॉग पण येणार आहे आता आपला. इथून आता मी माझं कुंभचं झालं की आम्ही इथनं जाणार आहे काशीला. तर ते काशीचा पण ब्लॉग तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर पटपट जावा आणि कमेंट करा आणि पूर्ण ब्लॉग बघा. चला बघूया. तर गाईज, आम्ही पोचलो आता प्रयागराजमध्ये. जसं पोचलो तसं आम्हाला डायरेक्ट एवढी वेटिंग दाखवली. आम्ही 2 तास, म्हणजे आम्हाला फक्त जायचं किती, जायचं आम्हाला 20 किलोमीटर आणि 22 किलोमीटर म्हणला तो 22 किलोमीटर मध्ये आम्हाला एवढं ट्रॅफिक लागले. टाइम दाखवतोय आणि हा टाइम कमीच व्हायना नाही. 2 तास 16 मिनिट दाखवते, कधी 17 मिनिट दाखवते. आणि ड्रायव्हरचे मजा येणार आहे दादा. कार्यक्रम आहे कसला कार्यक्रम आहे? डबल जेवण आहे का? मॅजिक शो आहे का? रात्री किती वाजले आता? रात्रीचा टाइम, रात्रीचे 12:15 झाले तर मॅजिक शो चालू आहे. तेजस भाऊ म्हणते ते रात्रीचे 12 वाजलेत, 12:15 आणि म्हणतात मॅजिक शो चालू आहे. बाबा तर बघा किती टेन्शन मध्ये आलेत, कधी पोहोचतील असं झालं त्यांना. बघ ना बाबाला. बाबा कर्नाटक वरून आलेत वाटतं. कुठले? मध्य प्रदेश MP आहे का? जवळवरूनच आलेत तरी पण त्यांना टेन्शन आले. स्कॉर्पिओ कर्नाटकची, ही कर्नाटकची गाडी. लय लांबून माणसं आलेत. भरपूर सारी गर्दी झाली. तेलंगणामधनं आले. दुबईहून आलोय. आम्ही पुण्यातनं आलोय. शिक्षणाची भूमीतनं आलोय आम्ही. ड्रायव्हर फेल झालाय, गाडी बंद पडली. अजून एक MH12 आमच्या इकडची गाडी दिसली. हे UP मधले कोणी, ते पण टेन्शन मध्ये आलेत बिचारे. ते म्हणते काय खरं नाही. हे तर गाडीवरच एकदम. हर महादेव. लय वेळ जाणार आहे आमच्या इथं. सगळ्या गाड्या फुल कॉम्पिटिशन. सगळे ड्रायव्हर लोक चिडलेत. थोडं पण कोणाला मध्ये घुसून देत नाही. चालणाऱ्या माणसाला सुद्धा गाडीच्या आडवं येऊन देत नाही. कारण की ऑलरेडी एवढे लांबून अशी कंटिन्यू चालली पाहिजे. लांबून लोक गाड्या चालवत आल्यात. ऑलरेडी थकलेले आहेत ते, त्यामुळे थोडस चिडचिड होते माझी. मी बसलो होतो आता ड्रायव्हिंगला, पण हा म्हटलं मी बसतो सारखा दाजी, मग त्याला दिली चालवायला. त्याला शिकवतोय गाडी ट्रॅफिक मध्ये कशी चालवायची. तर मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं, आम्ही रात्री जवळजवळ 12 वाजता आम्ही त्या ट्रॅफिक मध्ये अडकलो होतो. आता वाजले जवळजवळ 3:30 वाजत आले. तरी सुद्धा ट्रॅफिकच आहे. शेवटी मग आम्ही थोडीशी विचारपूस केली आणि गाडी आता एक साईडला लावली इकडं. आणि आता इथून आम्ही जाणार 6 किलोमीटर चालत. तुम्हाला ट्रॅफिक दाखवत. आणि हे पण निघाले बॅग, कपडे बिपडे घेऊन. क्यों, किती लांब है? कितना दूर है इधर से? 10 किलोमीटर जाने का खाली. कौन से घाट को गए थे तुम? संगम ना? सीधा गए थे. बोट से अंदर गए थे? नहीं आता कैसे गए थे? यहाँ से कैसे गए थे? हाँ 5 किलोमीटर. हाँ इस तरफ धीरे वो आपका वो बाग दर्शन संगम के लिए लिखा है लाइन दी है. ओके. अब मान लीजिए 9 किलोमीटर तो कम है नहीं, आप इतनी देर में तय कर लें. चलेगा. थँक यू सो मच. हो गया आपका. चलो. तर आता यांना असं विचारतच चाललो आम्ही. आता बघूया. आता हे कपडे वगैरे तर घेतले, जास्त काही घेतलं नाही. लई थंडी वाजायला लागली. मी तुम्हाला ट्रॅफिक पण दाखवतो. आणि हे बघा बॅग बी घेतली.
ट्राफिक बघल तिथपर्यंत तिथं ट्राफिकच झाले. शेवटी आम्ही गाडी काढली बाहेर कशी तरी आणि इथं लोक पण येड्यात काढायला लागलेत आम्हाला. हर हर महादेव, हर हर महादेव. हा जय शंभो नारायण. अरे युटर्न मारला त्याच्या आयला वेगळा. हे बघ ना कसलं हे ना जवळजवळ तुम्हाला खोटं नाही सांगत हे जवळजवळ 5 किलोमीटर पर्यंत असं ट्रॅफिक झालेलं आहे. आता फायनल आम्ही मी म्हटलं तुम्हाला चालत झालं आणि इथं आम्हाला नाही का एक टू व्हीलरवरती नेणार दोघांना. काय रे त्या टू व्हीलरवाल्याने किती पैसे सांगितले तुम्हाला शिवा? हा टू व्हीलरवाल्याने किती पैसे सांगितले? 300 रुपये पर पर्सन. किती? हा एकाचे 500 रुपये घेऊन जाणार आणि आंघोळ करून परत आहे तिथं आणून सोडणार. आता आम्ही चालत चाललोय. एवढ्या जोरात चालली आवाज फुल स्पीड. थांबना गेले. इथं पार्किंग आहे इकडं. इथं पार्किंग होते. आता आम्ही आलोय. शिवा कोण आहे? मित्र आहेत काय? राजकुमार भाई साथ. अरे भाई वीडियो निकल रहा. आदि कौन है? पहचान हो गए ना तुम्हारे साथ? चलते रहो बढ़ते रहो. किधर है नहाने का? नहाने का किधर है इधर मालूम है क्या तुमको? हाँ गंगा जी में नहाएंगे. गोड़ पटक पटक के पटक पटक के. हाँ ना मारे वाटते ना. भारी वाटते फोटो. हा येते का नाही? भैया आ रहा नहीं है ये तो. हा काय म्हणताय? शेवटचा पोल आहे का? शेवटचा पोल आहे का? हे यार काय केवढं उंच घेतलंय. पैसा बेचेंगे पूरा आज दिन भर में. आरू सावणे असले असते ना म्हणले असते ते मला येऊन. एवढं आयड बनवलं भिंती उचडून म्हणाले वाटतं ते त्याने. 20 रुपयाला काय? अरे इथं 20चे 3 भेटतात आपले इथे. हा सीझन वाईज आहे भाई ते. लईच लांब आहे बोल. लय पाय दुखलेत. जवळजवळ 12 किलोमीटर झालं चाललंय आहे ना. हे तर कमरा आटूनच चालायला लागलाय. मोदीजी मी माणसाला म्हणलं होतं तो 250 रुपये म्हणला. मी त्याला 300 रुपये म्हणत होतो. तर मला म्हणलं चालत जाऊ. इथंच आहे भाऊ इथंच आहे. 150 आज घेऊ दे 300 रुपये. हा 500 मागितले होते. 2,500 काय? अरे पण नाही ना मी त्याला काय म्हटलं होतं जायचे 150 रुपये यायचे 150 रुपये. आता तू देऊ शकतो ते. आलो आलो आलो. क्या बात आहे. बघूनच प्रसन्न झालं. हो कितीला आहे काय सांगत? बापरे काय गर्दी आहे. खालीपर्यंत गर्दी. ए हरवचान हरवचान कुठं जायचंय?
कुठं जायचंय तेव्हा किधर जाणे काय एंट्री होते ना इकडे भेटली असती एकदम थंडी वाजते आंघोळ झाली का सगळ्यांची हो पाप धुतले का सगळ्यांनी अरे धुतले का नाही पाप केलेच नाही तुमचे धुवायला आय खला का पूरा इधर तक पूरा में नहीं उतना ही ठीक है तो तसंच बाहेर गेलो हाँ बस ठीक है नाम आएंगे ना उसमें हाँ लगाओ तुम्हारे हाँ जय श्री महाकाल पूर्ण वाला लावायचं पुरा लगावायचं पूरे बात में पुरे मारते पे ऐसे नहीं तेजर से हमें वीडियो चालू रुक एक मिनट आज तक आपके लगा हाँ लो काट्यावर बसलेले बाबा बघायचे का हे बघा काट्यावर बसलेले बाबा काट्यावर बसले काट्यावर बसले काट्यावर बाबा हा जय श्री महाकाल तू तर शाहिद कपूरच दिसायला लागला माहितीये का एकदम माळ हाँ कैसा जाएगा महाकाल का टिक्का कैसे जाएगा गर्दी बघ ना गर्दी गर्दी वाढायला लागले आता लय गर्दी वाढायला लागली आवायचं म्हणते नाही मला दोन बोट तुमच्यासारखं टिक्का भाय मला लाव की राव अरे तुझे आशीर्वाद देते लागाय चुपून क्या बात है कुठलंही बोललो चुपून टाइम लिएगा चलो अरे हाँ चलो अरे रिटर्न ना किती घेना पैसे ओ इधर मामा भांजे चौक में जाने का है कितने पैसे होंगे कई लोग हैं 5 जने 5 एक बाइक का कम 700 कितना एक का 500 700 एक बाइक का अरे इधर जाने का भाई 5 किलोमीटर पे मामा भांजा समझ रहे हैं 5 किलोमीटर इतना रहता है क्या भाई आगे बाइक लगे पूछ लीजिए उधर 500 बोला तो 700 बोला चलो भाई चल के जाएंगे रेंजो काय झालं म्हणजे तिकडे नाही येत पण चलो फिर चल के जाएंगे चलो एप राइट शिवा कुठे शिवा हे सध्या बंद आहे आता इकडं जाऊन नाही द्यायचं नाहीतर मी जाऊन जवळून दाखवलं असतं तुम्हाला ब्रह्मदेव 12 ज्योतिर्लिंग छोटे छोटे लिंग आहे इथं बघा मंदिर भारी बनवलं इथे मी लय लवकर आलो इकडं त्यामुळं ते उघडलं नाही अजून तिकडचं समुद्र मंथन झालेलं ते नाही का ते नंदी महाग केदारनाथ मंदिर तिथं ब्रह्मदेव होते मागाशी जाताना नाही दिसले आता उजाडात सगळं दिसत आहे समुद्र मंथन ऋषी मुनी मी काय हाय काहीच करत नसतो
आज तुझं पोट नाही भरलं इडली खाऊन. इडली खाल्ली इडली मुंड्याने स्पंज डोसा. एवढा वेळ का लागला मग आम्हाला यायला? मला सोडून इडली खाल्ली तुम्ही भाई. त्याला ते कुरकुरे खायला दे त्याला. तर गाईज फायनली आमचं कुंभमेळ्यातले आंघोळ वगैरे सगळे झालेले, सगळ्यांची आंघोळ झालेले आणि आम्ही सगळ्यांनी नाश्ता केलाय. हा सोडून हा गाडीवरती बसून आला. आमचे पाय दुखले. मी तुम्हाला सांगितलं आम्ही किती चाललो. हा आम्हाला सोडून आला त्यामुळे आम्ही याला सोडून इडली खाल्ली. तर आता आम्ही चाललोय काशीला. काशीचा वेगळा ब्लॉग बनवूया. होप तुम्हाला हा ब्लॉग बघून मजा आली असतील. नक्कीच कमेंटमध्ये सांगा कसा वाटला व्हिडिओ. चलो बाय बाय. बाय करा, बाय बाय करा शिवा.